राष्ट्रसंत वंदनीय संत तुकडोजी महाराज त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानंच आपण सर्व हृदयभक्त महोत्सव समितीचं निश्चितपणानं अभिनंदन करतोय, कौतुक करतो आहे। या आष्टी तालुक्यातील परसोडा या गावाचा हा पहिला कार्यक्रम, म्हणून परसोडा येथील गुरुदेव भक्त गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सन्मान्य सदस्य यांचं मी या ठिकाणी कौतुक करतोय। आपल्या साक्षीनं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जन्मोत्सव कौतुक सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी पार पडत असताना मलाही या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याचा सुयोग आला। त्याबद्दल जन्मोत्सव समितीचा सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार मानतो। देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधिला। जेव्हा माणसं जन्माता जगतात मरतात, जन्मापासून मरणापर्यंत तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे याचाच हा भाग्य दिवस या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो आहे। किड्या माकोड्यासारखे माणसं मरतात, ही जे जिवंत रूपी नौका आहे ही जर आम्हाला शेवटास न्यायची आहे, सोबत काय न्यायचं आहे हा तुमच्यासाठी माझ्यासाठी चिंतनाचा विषय निश्चितपणे आहे। संत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेतून श्रद्धाळू भावनेतून त्यांना आज राष्ट्रीय चिंतनकार म्हणून उपाधी मिळालेली आहे। त्यांचंही मी या ठिकाणी कौतुक करतो आहे। संत आहे म्हणून ग्रंथ आहे, संत आणि ग्रंथ नसते हा आपला तुमचा सुयोग कसा आला असता, आम्हाला अध्यात्म कसं कळलं असतं, देशसेवा ही तर ईश्वर सेवा आहे हेही सुद्धा आम्हाला समजलं नसतं। ज्या राष्ट्रसंतांनी आम्हाला मानवतेचा संदेश दिलेला आहे, माणुसकी शिकवलेली आहे, तेही आम्हाला मिळालं नसतं। म्हणून या देशामध्ये हा जो संतांचा देश आहे, संतांच्या उपदेशातून तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून कसं जगावं, कसं राहावं, समाजमन कसं जिंकावं, समाजामध्ये आपुलकी कशी निर्माण करावी, ही सद्भावना या संतांच्या प्रेरणेतून तुम्हाला आम्हाला निश्चितपणाने मिळणार आहे। आज या ठिकाणी हा जन्मोत्सवाचा पहिला दिवस आहे। जे संतांचे कार्य गावागावामध्ये पोहोचलं पाहिजे ही भावना या जन्मोत्सवाच्या माध्यमातून निश्चितपणाने आहे। माझ्याही गावामध्ये पुढच्या महिन्यात जर घेत असाल तारेची ते पूर्ण व्यवस्था आम्ही करू। तेलवाडी आणि अंबिका मिळून हे आम्ही जन्मोत्सवाचं आणि कौतुकाचा हा सोहळा आम्ही निश्चितच आमच्या गावामध्ये सुद्धा आपण जी तारीख द्या। या शंकररावजी नागपूर उशिरा आले तरी मी त्यांचं अभिनंदन करतोय। गुरुदेव भक्त आहे, पहिले झाले का, पहिले आले का आता आले, आता याचं चिंतन करण्या की आज घरात निर्माण झालेली आहे। म्हणून आम्हाला आमच्या मधलं असलेलं माणुसकीचे धोरण आहे याला खरा उजाळा जर मिळत आहे। ज्या संतांनी जे भावना आहे त्या कालखंडामध्ये जाण्याची लिहिलेलं आहे। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संत तुकारामांनी तुकाराम गाथा लिहिली, ज्यांचा आम्ही जन्मदिवस साजरा करतोय। सर्व गीतेचा सार एकत्रित करून सर्व समाजाला समजणारी रामगीता लिहिली आणि हे सर्व वाङ्मय समाजाला समर्पित केलं। समाजाकडून एकच अपेक्षा केली, एकच तरी ओवी अनुभवावी होतो आणि आपल्या सर्वांचे कौतुक करून आभार मानतो आणि हमारे खुशी
एक तारीख द्या, त्या भावनेतून हा कार्यक्रम, हा सोहळा व्यवस्थितपणे आम्ही जेलवाणी आणि अंधकार दूर म्हणून 100% पार करू. आपली सर्वांची उपस्थिती आणि सगळं निवेदन दादाजी रावसाहेब हे तुम्हाला करणारा आमचा माणूस आहे, त्याला सोबत घ्या आणि त्या भावनेतूनच आणि या निमित्तानं आपलं सर्वांचं दर्शन झालं. आपले सर्वांचे अभिनंदन करतो आणि ज्या ठिकाणी आपण बसलेले आहे हे चला धन्यवाद.